आणखी एक मोठी बातमी, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत येणार असं दिसतंय। कराडच्या मुलावरती सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल झाली आहे। बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट आणि कार ताब्यात घेतल्याचा आरोप आहे त्याच्यावर। पीडित महिलेची सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फिर्याद देण्यात आली आहे। 13 जानेवारीला त्यावरती सुनावणी आहे। सुशील कराडच्या अडचणी त्यामुळे वाढणार असल्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडचा मुलगा आता अडचणीत येणार असं दिसतंय। सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात फिर्याद दाखल झाली आणि बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट आणि कार ताब्यात घेतल्याचा आरोप त्याच्यावरती आहे। पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात आपली फिर्याद दिली असून 13 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येणार असं दिसतंय। बीड येथे देखील सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध। SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही। सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला। त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले। म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने 13/1/2025 ही तारीख नेमली। कधी अर्ज दाखल केला होता पीडितेने? या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आहेत सोलापुरातून आपल्यासोबत। प्रीतम, कराडच्या मुलाचे काय नवे प्रताप समोर आलेत? सोलापूर कनेक्शन काय? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर वाल्मिक कराड हे खंडणीच्या प्रकरणात आधीच बीड जेलमध्ये आहे। त्याचप्रमाणे आता त्याच्या मुलावरही सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात एक खासगी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। ही फिर्याद आहे ती 4 महिन्याच्या अगोदर दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर फिर्यादीने त्यांचं म्हणणं मांडलं नसल्यामुळे जी तारीख आहे ती पुढे ढकलत काल 10 जानेवारी रोजी ही जी तारीख आहे ती देण्यात आली होती। मात्र त्याच्यात जे फिर्यादीचे जे वकील आहेत विनोद सूर्यवंशी यांनी त्या बाबतीत पीडितेच्या बाजूने न्यायालयात आपली जी काय बाजू आहे ती मांडली होती। मात्र समोरचे जे पक्ष आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फिर्याद न मांडल्यामुळे 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली असली तरी सदर जी पीडित महिला आहे तिचे पती हे सुशील कराड यांच्यात मॅनेजर म्हणून काम करत होते। मात्र त्याच्यात असताना त्यांना कुठले तरी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दमदाटी करून त्यांच्याकडे 2 ट्रक असतील, 2 कार असतील किंवा परळीत असणारे फ्लॅट असतील किंवा दागिने असतील, अशा बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांना दमदाटी करून कुठेतरी आपला धाक आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे पीडितेने सोलापुरातील MIDC पोलीस ठाणे असेल किंवा सोलापूर पोलीस आयुक्त असेल किंवा बीड पोलीस अधीक्षक कार्यालय असेल याकडे तक्रारही दाखल केली होती। मात्र त्यांच्या पीडितेची तक्रार कुठल्याही पोलीस अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासनाने न घेतल्यामुळे सदर महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती आणि त्या फिर्यादीवरनं आता सध्या तरी सोलापूर कोर्टात सुशील कराड यांच्यासह 2 जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या विरोधात आता केस चालू आहे। मात्र 13 जानेवारी ही तारीख पुढील देण्यात आली आहे। त्यामुळे सुशील कराड यांच्या अडचणीत आता वाढ होणार हे मात्र नक्की झालं आहे। प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आधी एक मोठी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होऊन 2 महिने उलटले तरी देखील अद्यापही काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड काही झालेली नाही। काँग्रेसचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण याकडे काँग्रेस आमदार दिल्लीकडे डोळे लावून बसलेत। या संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज आहेत। सरकार स्थापन होऊन एक अधिवेशनही झालं, मात्र काँग्रेसच्या शिष्टमंडळ या विधिमंडळ नेत्याची निवड काही झालेली नाही। काँग्रेसच्या पराभवाचं खापर नाना पटोलेंवरती फोडलं जात असताना पटोले देखील प्रदेशाध्यक्षपदावरती राहण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र त्यांचा डोळा गटनेतेपदावरती आहे आणि गटनेतेपदासाठी पटोले आणि वडेट्टीवारांमध्ये स्पर्धा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली।